नमस्कार. आज आपण डायरेक्ट सेलिंगच्या गाईडलाईन्स काय आहेत 2016च्या त्या बघूया. तर मुळातच जेव्हा डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आपल्या भारतामध्ये खूप वर्षापासून काम करते, परंतु त्या रिलेटेड कोणताच कायदा बनवण्यात आला नव्हता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात फ्रॉडचं प्रमाण वाढत गेलं आणि त्याबद्दलची दखल आपल्या गव्हर्नमेंटने घेतली आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, डिपार्टमेंट ऑफ कंझ्युमर अफेअर्स यांच्यामार्फत ज्या काही गाईडलाईन्स मिस्टर मोहम्मद झाकीर हुसेन यांच्या सहीने 9 सप्टेंबर 2016ला डिक्लेअर करण्यात आल्या आणि त्यावेळेला ज्या डायरेक्ट सेलिंग कंपनीज काम करतायत त्यांनी 90 दिवसामध्ये या डिपार्टमेंटकडे त्यांचे अंडरटेकिंग देण्याबद्दलची एक कंपल्शन केलं गेलं. त्यामुळे ह्या ज्या डायरेक्ट सेलिंग कंपनीज आहेत त्यांचे जे काही व्यवहार चालू आहेत त्याच्यावर एक लिगॅलिटीच्या बद्दलचं बंधन आलं. त्यांना त्या लिगॅलिटीमध्ये काम करणं भाग पडलं. त्यामुळे ज्या काय फ्रॉड कंपनीज होत्या त्या कंपनी बंद करण्यात आल्या आणि बंद पडल्या. गव्हर्नमेंटच्या मध्ये ह्या डायरेक्ट सेलिंगच्या गाईडलाईन्सच्या गव्हर्नमेंटने काढल्या. त्यामुळे या ज्या कंपनीज आहेत ज्या लिगली काम करत होत्या त्यांना पुढे चांगल्या प्रकारे काम करायला संधी पण मिळाली आणि त्यांचं नाव विनाकारण जे बदनाम होत होतं आणि जे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचं नाव बदनाम होत होतं त्याला एक चांगल्या प्रकारे एक पायरी या डायरेक्ट सेलिंगच्या गाईडलाईन्स आल्यामुळे मिळाली. म्हणून ह्या डायरेक्ट सेलिंगच्या गाईडलाईन्स काय आहेत त्या आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे आणि ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत याच्यामुळेच ज्या डायरेक्ट सेलिंग MLM कंपनी आहेत त्या कंपनीचं जे काही काम आहे त्याच्यामध्ये त्यांनी फ्रॉड न करणे, लिगली काम करणं आणि जे काही ग्राहक आहेत त्या कंपनीचे त्यांचे सुद्धा हक्क आहेत, त्यांना प्रोटेक्शन मिळावं या इंटेन्शनने या डायरेक्ट सेलिंगच्या गाईडलाईन ज्या आहेत त्या तयार करण्यात आल्या. आता ह्या डायरेक्ट सेलिंगच्या गाईडलाईन्समध्ये पण काही त्यांनी व्याख्या दिलेल्या आहेत. मेन व्याख्या म्हणजे त्याच्याबद्दल आपण कंझ्युमरच्या रिलेटेड हे आहे म्हणून आपण जरा कंझ्युमरचं समजून घेऊया की काय आहे. तर जे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट प्रमाणे जे कंझ्युमर असते त्यांना याच्यामध्ये प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि डायरेक्ट सेलिंग सेलर म्हणजे जे ह्या डायरेक्ट सेलिंग कंपनी सोबत जे काम करतायत ते आणि डायरेक्ट सेलिंगची एंटिटी म्हटलं आपण तर जी डायरेक्ट सेलिंग कंपनी आपण म्हणतो साधारणपणे ते. आता ह्या डायरेक्ट सेलिंगच्या गाईडलाईन्स आहेत त्या मी ऍज इट इज मराठीमध्ये नाही तर तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी एक्सप्लेन करते. जे काही वर्ड शब्द त्यांनी वापरलेले आहेत या गाईडलाईन्समध्ये तसेच्या तसे न वळता तुम्हाला त्यातनं अर्थ समजून यावा याप्रमाणे मी एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न करते याच्यामध्ये. आणि कंझ्युमर आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण कोणती गुड्स किंवा सर्व्हिसेस ज्या आपल्याला प्रोव्हाइड झालेल्या असतात त्याच्याकडनं ते कंझ्युमर या व्याख्येमध्ये येतं. आणि डायरेक्ट सेलिंग ह्या कंपनी ज्या आहेत त्या डायरेक्ट सेलिंगचं काम करणाऱ्या असल्या पाहिजे म्हणजे जे काय गुड्स आहेत सर्व्हिसेस आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं म्हणजे त्यांनी पिरॅमिड स्कीम असली नाही पाहिजे. थोडक्यात म्हणजे ही पिरॅमिड स्कीम न असता ती एक डायरेक्ट सेलिंग कंपनी ज्याच्यामध्ये शुअरली आणि लिगली एखादं गुड्स वस्तू किंवा जी काही सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते त्याच्यामध्येच देवाणघेवाण झालेली असायला पाहिजे. आणि डायरेक्ट सेलिंग जे काही पिरॅमिड स्कीम आहेत तर त्या म्हणजे कोणत्या ते पण आपण थोडंसं एक समजून घेतलं तर आपल्याला एक नक्की आपण ज्या कंपनी सोबत काम करतोय ती लिगली वर्किंग करणारी डायरेक्ट सेलिंगच्या गाईडलाईन्स पाळणारी कंपनी आहे अथवा नाही याबद्दलचं एक आपल्याला खात्री पटेल. म्हणून जे काही चुकीच्या कंपनी सोबत ज्या व्यक्ती काम करत असतील त्यांनी जर ह्या गाईडलाईन्स समजून घेतल्या तर त्यांना ते ज्या कंपनी सोबत काम करतात ते कंपनी ती चांगली आहे की नाही याची खात्री होईल आणि त्यांना योग्य कंपनी निवडण्यासाठी सुद्धा मदत मिळू शकेल ह्या गाईडलाईन जर समजून घेतल्या तर. आता जी पिरॅमिड स्कीम म्हटलं म्हणजे काय तर तुम्ही कोणत्याही एखाद्या व्यक्तीला जॉईन केलं तर तुम्हाला ते जॉईन झाल्याबद्दलचे पैसे देणं आणि जेव्हा एखादी व्यक्ती जॉईन होईल तेव्हाच तुम्हाला पैसे मिळणं अशा प्रकारची जी स्कीम असेल त्याला पिरॅमिड स्कीम म्हटलं जातं साधारण. आणि प्रत्येक कंपनीने एखादा त्यांच्या अग्रीमेंटच्या बाबतीत तुम्ही जेव्हा प्रोडक्ट सेल करता त्याचा एक ठराविक पिरियड ठेवला पाहिजे की त्याचं कोणत्या वेळामध्ये ते तुम्हाला रिटर्न करता येईल किंवा याबद्दलचे एक अग्रीमेंटमध्येच त्याचं मेन्शन केलेलं असलं पाहिजे, नमूद केलेलं असलं पाहिजे. त्यानंतर आपण ज्या व्यक्तीला ह्या इंडस्ट्रीमध्ये आपण जॉईन करतोय म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये आणतो किंवा तुम्ही नवीन डिस्ट्रीब्युटर जे ज्या कंपनी सोबत काम करतात तिथे तुम्ही नवीन डिस्ट्रीब्युटर जॉईन करतात
तर ते तुम्ही केल्याबद्दल तुम्हाला एखादा ठराविक मोबदला हे नवीन तुम्ही दिले म्हणून करणं हे सुद्धा चुकीचं आहे. याला सुद्धा प्रतिबंध आहे. कारण हे पिरॅमिड स्कीम सारखं एक आहे की तुम्ही पिरॅमिड तयार करतायत, त्याला लीगली मान्यता नाहीये. ह्या डायरेक्ट सेलिंगच्या गाईडलाईन्स प्रमाणे पिरॅमिड स्कीम जी आहे ती बॅन केलेली आहे. जस्ट तुम्ही जॉईन करायचं आहे त्या व्यक्तीला आणि जॉईन केल्यानंतर तुम्हाला जर त्या कंपनीकडनं पेमेंट देण्यात येत असेल तर मग ते बॅन करण्यात आलेलं आहे. तुमच्या मार्फत प्रोडक्ट्स एखाद्या सेल, सर्व्हिसचं सेल ह्या गोष्टीच होणं आवश्यक आहे. त्यामुळे पिरॅमिड स्कीमच्या बाबतीत इथे आपल्याला कोणाला नवीन जॉईन करतायत तुम्ही एखाद्या व्यक्तीला, तर त्याच्याकडनं पैसे नाही घ्यायचे, एंट्रीची फी नाही घ्यायची, रजिस्ट्रेशन फी तुम्हाला घेता येणार नाही. नंतर तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला जॉईन करतायत त्यावेळेला त्याला तुम्ही कधीपर्यंत त्याला कॅन्सलेशन करण्याची मुदत आहे याची माहिती पण देणं आवश्यक आहे. त्या व्यक्तीला एखादा ठराविक पिरियड का तुम्ही एखादं प्रोडक्ट जरी घेतलं तर ते किती दिवसात कॅन्सल करू शकतात, त्यांना रिपर्चेस करणं किंवा ते परत देणं याबद्दलची जी काय कंपनीची प्रोसिजर पॉलिसी आहे त्याबद्दलची माहिती देणं पण आवश्यक आहे. नंतर पुढे आपल्याला ज्या काय आपण एखादं प्रोडक्ट घेतलं कंपनीकडून त्याची वॉरंटी किती आहे आणि ते वॉरंटीमध्ये नसेल तर ते पुन्हा तुम्ही त्याला रिटर्न देतात तेव्हा रिफंड देण्याची काय पॉलिसी आहे. ह्या प्रत्येक कंझ्युमरला त्या कंपनीकडनं आणि ज्या डायरेक्ट सेलर एखाद्या कंझ्युमरला अप्रोच होतं त्याच्याकडनं ती माहिती देणं आवश्यक असतं. आता काही मनी सर्क्युलेशन स्कीम ज्या आहेत त्याची डेफिनेशन्स अशा वेगवेगळ्या प्रत्येकाच्या दिलेल्या आहेत. तर मनी सर्क्युलेशन स्कीम जी प्राइस शीट अँड मनी सर्क्युलेशन स्कीम बॅनिंग ऍक्ट जो आहे 1978चा त्याप्रमाणे डिफाईन केलेली आहे. नंतर रेम्युनरेशन स्कीम, तर नवीन व्यक्ती तुम्ही रिक्रूट करतायत त्याच्या मोबदल्यात त्याचा मोबदला स्वीकारण्यासंबंधी ह्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत या असल्या नाही पाहिजेत कुठल्या डायरेक्ट सेलिंग कंपनीमध्ये. फक्त तुम्ही जे काही सेल करतात त्याचा तुम्हाला मोबदला दिला पाहिजे आणि त्याचं क्लिअर कॅल्क्युलेशन त्या कंपनीकडनं तुम्हाला दिलं गेलं पाहिजे आणि ते डिस्क्लोज पण केलं पाहिजे. आता ज्या काही कंडिशन्स आहेत डायरेक्ट सेलिंग बिझनेसच्या बाबतीतल्या ज्या कंपनीज वर्क करतात त्यांच्या बाबतीत पण त्यांनी जे काही नोटिफिकेशन आता मी तुम्हाला दाखवलं त्याचं कंप्लायन्स त्यांनी 90 दिवसात करणं आवश्यक होतं ज्या आल्यानंतरचं. आणि त्याप्रमाणे गव्हर्नमेंटने ती लिस्ट पण एक डिक्लेअर केलेली की ज्या कंपनीजने गव्हर्नमेंटकडे ह्या कंप्लायन्स दिलेल्या आहेत त्यांनी जे अंडरटेकिंग दिलेलं आहे ती कंपनी सुद्धा आपल्या भारतातील जे काही कायदे आहेत त्याप्रमाणे त्यांचं रजिस्टर्ड कंपनीचं लिगली झालेलं पण असायला पाहिजे. त्यानंतर त्या डायरेक्ट सेलर जे त्या कंपनी सोबत काम करतात त्या डायरेक्ट सेलरना पण संपूर्ण माहिती त्या कंपनीने दिली पाहिजे. त्या कंपनीची बद्दल प्रोडक्टची माहिती या सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित दिलेल्या असल्या पाहिजेत आणि त्या माहिती जी काही त्यांनी सांगितलेली असेल त्यांना जी माहिती प्रोव्हाइड केली असेल ती ॲक्युरेट, कम्प्लीट, व्यवस्थित माहिती कंपनी मार्फत दिली गेली पाहिजे. आणि जे काही नोटिफिकेशन आहे म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला जेव्हा एखादं प्रोडक्ट देताय तर त्याचा एक 30 दिवसाचा पिरियड दिलेला आहे. म्हणजे आपण कोणतेही प्रोडक्ट जेव्हा परचेस करतो तर ते 30 दिवसाच्या पिरियडमध्ये जर तुम्हाला असं वाटलं की ते मला नको आहे, ते कॅन्सल करायचं आहे ट्रान्झॅक्शन, तर तो 30 दिवसाचा पिरियड असणं आवश्यक आहे आणि त्याची माहिती तुमच्या डिस्ट्रीब्युटर्सना आणि डायरेक्ट सेलर्सना पण असणं आवश्यक आहे आणि त्यांनी पण त्यांच्यामार्फत सुद्धा ती कस्टमर जो आहे, कंझ्युमर जो आहे, जो परचेस करतो त्या व्यक्तीला सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. तसेच त्या कंपनीचा जो काही प्रमोटर आहे ज्यांनी ती कंपनी स्थापन केलेली आहे त्याला मागील 5 वर्षापर्यंत शिक्षा पण झालेली कुठल्या एखाद्या क्रिमिनल याच्यामध्ये शिक्षा झालेली नसली पाहिजे. त्यानंतर काही कंडिशन ज्या आहेत डायरेक्ट सेलिंग बिझनेसच्या बाबतीत तर त्या काय आहेत, तर त्याचं त्या कंपनीचं एक ट्रेडमार्कचं लायसन पण असणं आवश्यक आहे. तसंच त्यांनी जे डिस्ट्रीब्युटर्स त्या कंपनीसोबत बिझनेस करतात त्या डिस्ट्रीब्युटर्सना आयडेंटिटी कार्ड द्यायला पाहिजे. नंतर त्या डायरेक्ट सेलर्सचा एक रेकॉर्ड पण त्यांनी मेंटेन करणं, त्यांच्या टर्म्स कंडिशन्स ज्या आहेत, त्यांनी कुठले गुड्स सेल झालेत त्यांच्या मार्फत, त्याचा प्राइस, इन्कम प्लॅन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांची माहिती, नंतर कंपनीची जी वेबसाईट आहे त्याच्याबद्दलची माहिती, कंपनीची माहिती ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे. नंतर कॉन्ट्रॅक्ट जे आहेत त्याची इन्फॉर्मेशन, मॅनेजमेंटची माहिती त्या कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर डिक्लेअर करणं आवश्यक आहे. नंतर त्यांचे क्वालिटी सर्टिफिकेट जे असतील
प्राइजेस आहेत, प्रोडक्टचे प्राइस, एक डिस्ट्रीब्युटरच्या प्राइस पण असतात ज्या काही, आणि कंझ्युमरला तुम्ही जेव्हा प्रोडक्ट सेल करतायत त्यांना कंप्लेंट देण्याबद्दलची पण एक स्पेस त्या वेबसाईटवर असणं आवश्यक आहे. आणि त्याच्याबद्दलचं त्यांनी 45 मध्ये 45 दिवसामध्ये त्या कंप्लेंटच्या बद्दलचं काय ग्रीव्हन्सेस जे आहेत, त्याची तक्रार जी आहे ती त्याच्याबद्दलची ऍक्शन घेणं आवश्यक आहे. नंतर डायरेक्ट सेलिंग करणारे जे आहेत, डायरेक्ट सेलर्स, त्यांचं पेमेंट पण वेळेमध्ये केलं पाहिजे. तसंच जे काही वॅट पे करावं लागणार असेल एखाद्या डायरेक्ट सेलरला, त्यांनी जो बिझनेस केला त्या बिझनेसच्या अनुषंगाने, तर ते सुद्धा त्या डायरेक्ट सेलरला इंटिमेशन कंपनीने पण देणं आवश्यक आहे, त्यांनी तो टॅक्स पे करण्यासाठी म्हणून. आणि ज्या डायरेक्ट सेलिंग एंटिटी आहेत त्यांनी काय नाही केलं पाहिजे, ह्या पण कंडिशन्स ह्या डायरेक्ट सेलिंग गाईडलाईन्समध्ये एक स्पेसिफिकली मेन्शन केलेल्या आहेत. त्या म्हणजे त्यांनी मिसलीड प्रॅक्टिस नाही करायला पाहिजे, किंवा प्रॉमिस जे आहेत, जे त्यांनी प्रॉमिस दिले असतील करण्याबद्दलचे, काय जे प्रोव्हाइड करणं, गुड्स प्रोव्हाइड करणं, किंवा त्यांनी पेमेंट देणं, इन्कम देणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी जे प्रॉमिस दिले ते पूर्णपणे पाळायला पाहिजे. चुकीचा ऍग्रीमेंट असू नये, त्यांनी म्हणजे जे लिगली ज्या गोष्टी ऍग्रीमेंटमध्ये असायला पाहिजेत त्याच असायला पाहिजेत. एखाद्या कायद्याने ज्या गोष्टी चुकीच्या आहेत अशा गोष्टी त्यांनी ऍग्रीमेंटमध्ये नमूद करायला नाही पाहिजेत. किंवा जे ते गुड्स सर्व्हिसेस जे प्रोव्हाइड करतात, ज्याच्यामध्ये ते एंगेज, जे कंपनीचे जे व्यवहार चालतात त्याबद्दल सुद्धा कोणाची फसवणूक होणार नाही, कोणाला हॅरेसमेंट केलं जाणार नाही, किंवा इलिगल प्रमोशन केलं जाणार नाही, फ्रॉड कुठला होणार नाही, या संबंधीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ऍग्रीमेंटमध्ये कव्हर करायला पाहिजेत. म्हणजे त्या कंपनीमार्फत कुठल्याही प्रकारे चुकीचं गायडन्स कोणाला गेलं नाही पाहिजे. चुकीचे डायरेक्ट जे काही डिस्ट्रीब्युटर्स आहेत, डायरेक्ट सेलर आहेत, जे कंपनीसोबत काम करतात, त्यांची पण नाही फसवणूक झाली पाहिजे, आणि ज्या व्यक्ती कंझ्युमर जे आहेत त्यांची सुद्धा फसवणूक झाली नाही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीच्या प्रिकॉशन त्या डायरेक्ट सेलिंगची कंपनी आहे त्यांनी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी जी काय एखाद्या व्यक्तीला नवीन जॉईन करायचं आहे त्या कंपनीसोबत, तर बऱ्याच काही कंपनीज पूर्वीच्या काम करत होत्या, मार्केटमध्ये असणाऱ्या पण काही कंपनी अद्याप पण अशा दिसून येतील की तुम्हाला जर ती कंपनीसोबत काम करायचंय, त्या कंपनीसोबत जॉईन व्हायचं आहे, तर कंपल्सरी एखादं पॅकेज तुम्ही परचेस करून त्या कंपनीसोबत जॉईन करायचंय, किंवा तुम्हाला एंट्री करण्यासाठी एखादी ठराविक फी असेल, तुम्हाला तुमचा आयडी रिन्युएशनसाठी सुद्धा एक ठराविक फी घेतली जात असेल, तर ती कृती त्या कंपनीची बेकायदेशीर असणार आहे. कारण या गाईडलाईन्स प्रमाणे कुठल्याही कंपनीला त्यांनी एखाद्या व्यक्तीला जॉईन करण्यासाठी एंट्री फी घ्यायची पण नाहीये, आणि रिन्युअल फी सुद्धा घेऊ शकत नाही, याबद्दलचं बंधन त्या कंपनीवर या गाईडलाईन्स प्रमाणे दिलेलं आहे. किंवा तुम्ही कोणाला नवीन रिक्रूट करतात त्या कंपनीमध्ये, त्याचं बेनिफिट पण ऑफर नाही करायला पाहिजे. ह्या गोष्टींसाठी बंधन या गाईडलाईन्समध्ये त्या कंपनीला घातलं गेलेलं आहे. दुसरं आपण कंडिशन्स ज्या आहेत डायरेक्ट सेलिंग, म्हणजे डायरेक्ट सेलर जे आहेत आणि डायरेक्ट सेलर सोबत ज्या डायरेक्ट सेलिंग कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट ऍग्रीमेंट असायला पाहिजे. आणि तो जो ऍग्रीमेंट आहे त्याच्यामध्ये जे काही इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट प्रमाणे जे आवश्यक आहेत तरतुदी मेन्शन करणं, ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या ऍग्रीमेंटमध्ये नमूद असायला पाहिजेत, आणि तो ऍग्रीमेंट रायटिंगमध्ये असायला पाहिजे. म्हणजे तो बाइंडिंग राहील, दोघांवर पण राहील, कंपनीवर पण राहील, त्या डायरेक्ट सेलरवर पण राहील, ज्या काही टर्म्स कंडिशन त्या ऍग्रीमेंटमध्ये आहेत. त्यामुळे त्या व्यक्तीला काम करायला पण, का ह्या ऍग्रीमेंट मी साईन केलेलं आहे, किंवा ह्या ऍग्रीमेंटमुळे मी त्या कंपनीसोबत काम करतोय, म्हणजे त्या जो डायरेक्ट सेलर आहे कंपनीसोबत काम करणारा, त्याला सुद्धा एक प्रोटेक्शन मिळतं की त्या कंपनीने मला जे ऑफर केलेलं आहे ते ते देणं बंधनकारक आहे. आणि त्या कंपनीवर पण कंपल्शन राहतं का त्यांनी जे डायरेक्ट सेलरला ऑफर केलेलं आहे त्या कंपनीने त्यांना दिलं पाहिजे. म्हणजे एखादी कंपनी जर असं देत नसेल ऍग्रीमेंट प्रमाणे, तर त्या डायरेक्ट सेलरला त्या कंपनी विरुद्ध ऍक्शन घेण्यासाठी पण एक चान्स राहतो, त्याला एक आधार राहतो त्या ऍग्रीमेंटचा. आणि हे कंपल्सरी त्यांच्यामध्ये एखादं ऍग्रीमेंट असलं पाहिजे, याबद्दलची सुद्धा तरतूद या गाईडलाईन्स मध्ये दिलेली आहे. नंतर एखादी वस्तू तुम्ही जेव्हा खरेदी करतायत तर ती रिटर्न करण्याबद्दलचा पण एक कुलिंग पिरियड, एखादा ठराविक पिरियड नमूद असायला पाहिजे असतो. आता आपल्या याच्यामध्ये 30 दिवसचा त्यांनी नमूद केलेला आहेच, पण त्या ऍग्रीमेंटमध्ये पण ते कंपल्सरी लिहिलेलं असायला पाहिजे की
किती दिवसात तुम्ही प्रोडक्ट रिटर्न करू शकताय किंवा याच्याबद्दलचं कॅन्सलेशनची प्रोसेस करू शकतात आणि ती केल्यानंतर तुम्हाला रिफंड पण मिळालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तिथे नमूद असायला पाहिजेत. तसंच एखादी व्यक्ती जेव्हा डायरेक्ट सेलिंग कंपनीसोबत काम करते आणि त्यांनी 2 वर्षापर्यंत कोणतंच गुड सर्व्हिसेस त्या कंपनीचे जे असेल ते तुम्ही प्रोडक्ट बेस्डच्या कंपनीसोबत काम करतात का एखाद्या सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या कंपनीसोबत काम करतात त्यावर अवलंबून राहील ते. पण तुम्ही जे काय त्या कंपनीसोबत तुम्ही बिझनेस करताय तर त्याचं गुड्स सर्व्हिसेस जे असेल ते जर 2 वर्षाच्या पिरियडमध्ये जर तुम्ही काय कोणतंच ट्रान्झॅक्शन नाही केलं त्या कंपनीचं तर ते टर्मिनेट करण्याबद्दलची कंपनी नोटीस देऊ शकते आणि त्याबद्दलची ऍक्शन काय घेण्याबद्दलची परमिशन एक टर्मिनेशनची असणार आहे. त्यामुळे ते पण अग्रीमेंटमध्ये पण त्या गोष्टी मेन्शन असायला पाहिजे. त्यानंतर काही क्लॉजेस म्हणजे डायरेक्ट सेलर जे आहेत त्यांनी पण काही गोष्टी करायच्या नाहीत हे पण बंधन त्यांच्यावर पण असणं आवश्यक आहे. कारण एखादी कंपनी जरी लिगली काम करत असेल आणि डायरेक्ट सेलर तिथे चुकीचं वागत असतील त्या कंपनीतले तर त्यामुळे सुद्धा त्या कंपनीचं पण नाव खराब होतं आणि मार्केटमध्ये पण चुकीची गोष्ट जाते आणि चुकीच्या पद्धतीने प्रमोट जर होत असेल तर त्याच्यावर सुद्धा ऑब्लिगेशन असणं आवश्यक आहे. म्हणून जी डायरेक्ट सेलर जे आहेत ते कंपनीसोबत काम करतात त्यांच्यावर सुद्धा काही रेस्ट्रिक्शन या डायरेक्ट सेलिंग गाईडलाईन्स मध्ये दिलेल्या आहेत. त्यात म्हणजे विशेषतः त्या कंपनीकडनं तुम्ही ज्या कंपनीसोबत काम करतायत त्या कंपनीने तुम्हाला आयडी कार्ड प्रोव्हाइड केलेला असेल तर तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घरी व्हिजिट देतात तेव्हा त्या व्हिजिट देण्यापूर्वी त्या व्यक्तीची परमिशन पण घ्यायला पाहिजे आणि सोबत कंपनीचं तुमचं जे आयडेंटिटी कार्ड आहे ते तुमच्या सोबत असायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला चुकीची माहिती किंवा एखादी चुकीची व्यक्ती त्या घरी गेलेली आहे का याबद्दल पण त्या व्यक्तीला पण प्रोटेक्शन मिळेल आणि तुम्हाला सुद्धा की तुम्ही प्रॉपर व्यक्ती ज्या कंपनीचं तुम्ही प्रमोट करताय त्या कंपनीने पण तुमच्यासोबत अग्रीमेंट केलेलं याचं एक प्रूफ पण दाखवायला तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि त्या डायरेक्ट सेलरने कंपनीच्या बद्दलची संपूर्ण माहिती प्रोडक्टची माहिती त्या कस्टमरला द्यायला पाहिजे. तिची प्राइस काय असेल, तुम्ही कशा प्रकारे पेमेंट कंपनीला करू शकता. नंतर ते प्रोडक्ट तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला ते रिटर्न करण्याबद्दलची कंपनीची काय पॉलिसीज आहेत. किती दिवसात तुम्ही करू शकता. म्हणजे मी मगाशी म्हटलं की 30 दिवसाचा पिरियड जर नमूद केलाय तुमच्या अग्रीमेंटमध्ये कंपनीचं जशी तरतूद आहे, तर तुम्ही जेव्हा त्या कस्टमरला एखादं प्रोडक्टच्या बद्दल माहिती देताय, त्यावेळेला त्या व्यक्तीला सांगायला हवं की तुम्हाला हे 30 दिवसाच्या आत तुमचं प्रोडक्ट जर तुम्हाला नको असेल, आवडलं नाही, तर ते कॅन्सलेशनची प्रोसेस तुम्ही कंपनीसोबत करू शकता. त्यासाठी हा एवढा पिरियड आहे. तुम्हाला रिटर्न किती पैसे दिले जाऊ शकतात त्यामुळे कंपनीकडनं. ही सगळी जी माहिती आहे, ती माहिती त्या व्यक्तीला द्यायला पाहिजे किंवा त्या प्रोडक्टची काय गॅरंटी, वॉरंटी असेल, त्याबद्दलची माहिती. तुम्हाला एखाद्या प्रोडक्टची काय सेल्स झाल्यानंतर जी सर्व्हिस दिली जाते त्या कंपनीमार्फत, त्याची माहिती. ही सगळी माहिती कंपनीने त्या डायरेक्ट सेलरने त्या नवीन जो रजिस्ट्रेशन करतो त्याला प्रोव्हाइड करायला पाहिजे. आणि ही इन्फॉर्मेशन जी तुम्ही देताय त्यावेळेला त्या डायरेक्ट सेलरचं पण त्यांनी त्याच्याबद्दलची पण एक जे कंझ्युमर आहे जो ते प्रोडक्ट परचेसिंग करतोय त्याला पण त्याचं नाव पत्ता काय आहे त्याचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर रजिस्ट्रेशनचा नंबर एनरोलमेंट नंबर त्याचा आयडी प्रूफ ह्या त्या गोष्टी त्याचा टेलिफोन नंबर तुमची स्वतःची माहिती पण त्या व्यक्तीला द्यायला पाहिजे. आणि तुमच्याकडे पण त्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याला तुम्ही कंपनीचं जे काय इन्फॉर्मेशन आहे त्याची माहिती देणं तुमच्यावर बंधनकारक असणार आहे डायरेक्ट सेलर्सवर. आणि जे काय तुम्ही गुड्स सर्व्हिसेस जे काय त्यांना प्रोव्हाइड करता त्याचं डिस्क्रिप्शन ह्या गोष्टी किंवा कंपनीच्या पॉलिसीज बद्दल हे सगळं डिटेलमध्ये त्या व्यक्तीला तुमच्याकडनं प्रोव्हाइड व्हायला पाहिजे. तसंच तुमच्याकडे पण एखादं बुक असं असायला पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्ही कंपनीचं जे काही अकाउंट डिटेल्स प्रोडक्ट प्राइस त्याच्यावर तुम्हाला टॅक्स किती असेल त्याची क्वांटिटी किती असेल ह्या सगळ्या माहिती पण तुमच्या सोबत तुम्ही ठेवायला पाहिजे प्रत्येक प्रोडक्टच्या बाबतीत. म्हणजे ती व्यक्ती जेव्हा तुम्हाला विचारते तेव्हा तुमच्या समोर ती डिटेल्स त्या व्यक्तीला सांगण्यासाठी त्या कंझ्युमरला सांगण्यासाठी ग्राहकाला सांगण्यासाठी असायला हवेत. आणि या रिलेटेड पण काही जे काही कंप्लेंट्स असतील याच्याबद्दलच्या त्याबद्दल पण माहिती तुमच्याकडनं त्या व्यक्तीला काही तक्रार द्यायची झाली तर कुठे कशा प्रकारे देऊ शकता याची माहिती पण प्रोव्हाइड करायला पाहिजे. आणि डायरेक्ट सेलरने काय नाही करायचं याबद्दलचे पण एक स्पेसिफिक नमूद केलेलं आहे की तुम्ही काय करायला पण पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे.
हे तुम्ही चुकीची माहिती, अनफेअर प्रॅक्टिस नाही असायला केली पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीला चुकीची माहिती नाही द्यायची. तुम्हाला जर प्रोडक्टचं माहिती आहे की ह्या प्रोडक्टचे एवढेच उपयोग आहेत, तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त सांगणं किंवा काही चुकीची माहिती देणं किंवा कंपनीचं ज्याबद्दल कंपनीबद्दल म्हणा, प्रोडक्ट्सबद्दल म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीला इन्कम प्लॅन तुमचं इथे जॉईन केलं की मिळणारच आहेत एवढे, कंपनी असे देणारच आहे, असे काही कोणतीही मी जे उदाहरण दिले हे तुम्ही कोणतीही याबद्दलची चुकीची माहिती त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला द्यायची नाहीये. म्हणजे त्या कंपनीच्या बद्दलचं काही अनफेअर प्रॅक्टिस असेल त्याबद्दल म्हणू शकतो आपण, किंवा तुम्ही चुकीची माहिती देणं प्रोडक्टची किंवा कंपनीची, किंवा एखाद्या व्यक्तीला विनाकारण जास्त पैसे घेऊन परचेस करायला लावणं. तर हे तुम्ही एवढं करा. जर कंपनीच्या पॉलिसीमध्ये जर तसं नाहीये की तुम्ही एखादं प्रोडक्ट घेऊनच कंपल्सरी जॉईन करायचंय, असं नसेल आणि तरी पण तुम्ही त्या व्यक्तीला सांगताना तुम्हाला एवढ्या एवढ्या किमतीला कंपल्सरी तुम्ही एखादं पॅकेज परचेस करूनच जॉईन करायचं आहे, असं जर तुम्ही सांगितलं तर ती चुकीची माहिती झाली तुमच्याकडून. हे एक उदाहरण देण्यासाठी म्हणून मी सांगितलं की आपल्याकडनं कोणत्याही प्रकारची डायरेक्ट सेलरनी चुकीची माहिती कंपनीबद्दलची किंवा ज्या काही टर्म्स कंडिशन अग्रीमेंटची कंपनीने तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केलेली आहे त्यांच्याबद्दलची, त्याबद्दल कोणतीही चुकीची माहिती त्या व्यक्तीला द्यायची नाहीये. नंतर जे काही डायरेक्ट सेलर्स आहेत त्यांच्यामध्ये आणि डायरेक्ट सेलिंग कंपनीमध्ये रिलेशनच्या बाबतीत सुद्धा एक अग्रीमेंट असणं आवश्यक आहे. जसं मी म्हटलं तर रिटर्न मध्ये ते असायला पाहिजे, ज्याच्यामुळे एक डिटेल तुमचं डायरेक्ट सेलरचं आणि ज्या काही गाईडलाईन्स आहेत, डायरेक्ट सेलिंगच्या गाईडलाईन्स आहेत, त्या प्रॉपरली फॉलो करणाऱ्या कंडिशन्स त्याच्यामध्ये असायला पाहिजेत. म्हणजे जर तसं अग्रीमेंट तुमच्यामध्ये आणि कंपनीमध्ये जर होत नसेल एखादं, त्या ऑनलाईन असेल किंवा पेपरवर असेल रायटिंगमध्ये, ते अग्रीमेंट जर नसेल तुमच्या आणि कंपनीमध्ये, तर मग त्या कंपनी सोबत तुम्ही काम करायला पाहिजे का हा विचार तुम्ही करा. कारण निश्चितच जर ती कंपनी ह्या गाईडलाईन्स मध्ये नमूद आहे स्पेसिफिक तुमच्या आणि कंपनीमध्ये जर अग्रीमेंट असायला पाहिजे आणि जर होत नसेल, तर मग तुम्ही त्या चुकीच्या कंपनी सोबत काम करताय त्याची खात्री करून घ्या. आणि जर ती चुकीची कंपनी आहे तर तुम्ही त्या कंपनी सोबत काम करणं बंद करा. पुढे जाऊन तुमचं पण फ्युचर खराब होईल आणि ती कंपनी पुढे जाऊन जी इलिगल काम करणारी कंपनी आहे ती फार काळ टिकणार पण नाही. कोणीतरी तिच्या आणि असं जेव्हा तुमच्या स्वतःच्या निदर्शनास आलं तर तुम्हीच आपल्या गव्हर्नमेंटकडे याची तक्रार करू शकता. जे मी पहिल्यांदाच पेपर जे तुम्हाला दाखवलेलं आहे फर्स्ट पेज, ज्याच्यावर मिस्टर झाकीर हुसेन यांची सही आहे, तर त्याच्यावर ऍड्रेस पण त्याच्यावर नमूद आहे डिपार्टमेंटचं नाव. त्या त्या डिपार्टमेंटला तुम्ही तक्रार करू शकता का अशी एखादी कंपनी आहे की जी डायरेक्ट सेलिंगच्या गाईडलाईन्स फॉलो करत नाही, त्याच्याबद्दल ऍक्शन घेण्याबद्दल पण तुम्ही त्यांच्याकडे तक्रार करू शकता. म्हणजे तुम्ही आता ज्या कंपनीसोबत काम करतात त्या ह्या डायरेक्ट सेलिंगच्या सगळ्या गाईडलाईन्स फॉलो करते किंवा नाही करते ह्याची खात्री तुम्ही करून घ्या. ह्या गाईडलाईन्स तुम्हाला माहिती असल्या तर तुम्हाला त्या कंपनी अशा प्रकारे खरंच वर्किंग करते का, ह्या सगळ्या गोष्टी कंपनी फॉलो करते का, याची तुम्हाला एक खात्री करून घेता येईल. नंतर डायरेक्ट सेलरने जे काय प्रोव्हाइड केलेले प्रोडक्ट्स आहेत, सर्व्हिसेस किंवा जे काही बिझनेस अपॉर्च्युनिटी आहेत, त्याच्याबद्दलची जी काही जबाबदारी असेल ती त्या कंपनीची असणार आहे, लायबिलिटी कंपनीची असणार आहे. तर तुम्ही एखाद्या डायरेक्ट सेलरनी कोणत्या व्यक्तीला एखादा प्रोडक्ट सप्लाय देतायत, सर्व्हिस देतात, तुम्हाला त्या कंपनीने त्या प्रोडक्टची माहिती दिली, सर्व्हिसची माहिती दिली आणि ती तुम्ही तशीच्या तशी समोरच्या व्यक्तीला देतायत. जर त्या कंपनीनेच तुम्हाला चुकीचं इन्फॉर्मेशन दिलेलं असेल आणि म्हणून तुम्ही देतायत, तर ती जबाबदारी पूर्णपणे त्या कंपनीची राहील, डायरेक्ट सेलिंग जी एंटिटी आहे तिची राहील. का त्यांच्याकडनं जे काय, आणि त्यामुळे डायरेक्ट सेलिंग कंपनीने जर एखादा डायरेक्ट सेलर जो आहे त्या कंपनीसोबत काम करतोय, त्या डायरेक्ट सेलर जर चुकीची माहिती समोरच्या व्यक्तीला प्रोव्हाइड करत असेल, तर चुकीची माहिती म्हणजे तुम्ही प्रोडक्ट बद्दल म्हणा, सर्व्हिसेस बद्दल म्हणा, बिझनेस अपॉर्च्युनिटी बद्दल म्हणा, जे असेल ती जी प्रॉपर माहिती आहे कंपनीची, कंपनी जे इन्कम देते, जे सर्व्हिस प्रोव्हाइड करते, जे गुड्स जे काही प्रोडक्ट्स देते, त्याचीच माहिती व्यवस्थित त्या डायरेक्ट सेलरनी द्यायला पाहिजे असते. जर त्या डायरेक्ट सेलरनी जरी चुकीची माहिती दिली तर त्याची जबाबदारी कंपनीची राहील. पण जर ती व्यक्ती डायरेक्ट सेलर चुकीची माहिती देतोय हे कंपनीला माहिती झाल्यानंतर कंपनीने त्याच्यावर कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे जे डायरेक्ट सेलर आहे, माहिती झाल्यानंतर म्हणण्यापेक्षा कंपनीचं त्या डायरेक्ट सेलरवर कंट्रोल असणं आवश्यकच आहे की त्यांनी चुकीची माहिती समोरच्या व्यक्तीला द्यायला नाही पाहिजे. त्यामुळे दोघांचे जे रिलेशन आहे, डायरेक्ट सेलरचे आणि डायरेक्ट सेलिंग कंपनीचे, हे रिलेशन अशा प्रकारे असणार आहे. जर ती कंपनी जर डायरेक्ट सेलर चुकीची माहिती देतोय आणि कंपनी त्याला काहीच बोलत नसेल, माहिती होऊन पण काहीच ऍक्शन घेत नसेल, तर ती संपूर्ण जबाबदारी ती कंपनीवर जाणार आहे त्या डायरेक्ट सेलर पेक्षा.
म्हणून डायरेक्ट सेलिंगच्या ज्या कंपनी आहेत त्यांनी सुद्धा याबाबतची प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे. आता हे कंझ्युमरला पण प्रोटेक्ट झालं पाहिजे या दृष्टीने सुद्धा काही जे कंडक्ट्स आहेत कंझ्युमरच्या संरक्षणासाठी त्या पण याच्यामध्ये नमूद केल्यात. मुळात ह्या गाईडलाईन्स आहेत त्या कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट ज्या आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही डायरेक्ट सेलर्स आणि डायरेक्ट सेलिंग एंटिटीचं जे गायडन्स दिलेलं आहे ते त्याप्रमाणे असायला पाहिजे. म्हणजे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट प्रमाणे पण त्यांनी फॉलो करायचं आहे. अग्रीमेंट असेल ते इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट प्रमाणे त्यांनी फॉलो करायचं आहे. आणि जे डायरेक्ट सेलर्स आहेत डायरेक्ट सेलिंग कंपनीज आहेत त्यांनी पण जे काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे कंपनीला त्याच्याबद्दलचे अप्रोप्रिएट स्टेप्स ज्या आहेत त्या घेणं आवश्यक आहे. म्हणजे कंप्लेंट पण एखादे जे डायरेक्ट सेलर्स आहेत किंवा एखादा कस्टमर आहे त्यांनी जर कंपनीला फोनवर, ईमेलद्वारे, वेबसाईटद्वारे किंवा त्यांनी कंप्लेंट जर प्रोव्हाइड केली त्या कंपनीला जर तक्रार नोंदवली तर त्याच्याबद्दलची तक्रार निवारण पण करण्याची जबाबदारी त्या कंपनीची आहे. त्याच्यासाठी पण त्यांचं ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटी समोर ते तक्रार ठेवून त्यांनी साधारण त्याच्यासाठी ऑफिसर्स नेमून त्यांच्या मार्फत ती कंपनीची जी तक्रार आहे त्याचं निवारण त्यांच्या मार्फत करणं आवश्यक आहे. तसंच जे काही डायरेक्ट सेलर्स आहेत त्यांच्याकडनं जे काही पर्चेसिंग केलं जातं कंझ्युमर्सकडनं तर ते पर्चेसिंग करताना त्याचं नाव, पर्चेसरचं नाव, सेलरचं नाव, नंतर ते ज्या दिवशी त्यांनी खरेदी केलेलं आहे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिस जे असेल, गुड सर्व्हिसेस जे असेल त्याची तारीख, डिलिव्हरीची तारीख, नंतर ती प्रोसिजर काय आहे रिटर्न करण्याची ती, त्या प्रोडक्टची वॉरंटी, ही सगळी माहिती त्या डायरेक्ट सेलरला प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे. आणि ज्या कंपनीज काम करणाऱ्या आहेत त्या कंपनीच्या पिरॅमिड स्कीम असता कामा नये, मनी सर्क्युलेशन स्कीम असता कामा नये. म्हणजे पिरॅमिड स्कीम मगाशीच मी म्हटलं की पिरॅमिड स्कीम त्यांनी एखादा तुम्ही नवीन माणूस जॉईन करायचा आहे त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला काही पेमेंट केलं जातं. म्हणजे तुम्ही जेव्हा माणूस जोडेल तेव्हाच तुम्हाला ते पेमेंट मिळतं. असं असू नये. म्हणजे तुम्ही गुड्स सर्व्हिसेस जे काही प्रोव्हाइड करतात त्याचं तुम्ही सेल करता आणि त्याप्रमाणे तुम्हाला इन्कम मिळणं आवश्यक आहे. जर तुम्ही एखादी व्यक्ती जोडताय म्हणून कंपनी तुम्हाला जर ते पेमेंट देत असेल तर ती पिरॅमिड स्कीम झाली. दिसताना दोन्ही सारखं दिसणार आहे तुम्हाला. फक्त कंपनीकडनं जे इन्कम येतं ते कशा प्रकारे आहे, तुम्ही एखादी प्रोडक्ट सर्व्हिसेस तुम्ही जे काही सेल करतायत त्याप्रमाणे तुम्हाला पेमेंट देत असेल कंपनी तर ती डायरेक्ट सेलिंग कंपनीच्या गाईडलाईन्स प्रमाणे आहे. परंतु जर तुम्ही फक्त एखादा माणूस जोडला त्या कंपनीत तुम्ही माणसं जोडताय आणि तुम्हाला पेमेंट करते म्हणजे ती झाली पिरॅमिड स्कीम. आणि मनी सर्क्युलेशन काय तर तुम्ही एखादं डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हटलं म्हणजे तुमचं गुड्स सर्व्हिसेस जे काय आहे त्याच्या बदल्यात तुमचं एक बिझनेस झाला म्हणजे ट्रान्झॅक्शन होतं. तुम्ही वस्तू व्यक्तीला विकली आणि त्यांनी तुम्हाला पेमेंट दिलं म्हणजे तुमच्या पैशाच्या बदल्यात तुम्हाला एखादं प्रोडक्ट मिळतं. हे एक तुमचा बिझनेस झाला की एखादी गुड्स किंवा सर्व्हिसेस तुम्ही जे काही प्रोव्हाइड करतात त्याच्या बदल्यात पैसे देणं आणि ते तुम्ही प्रोव्हाइड करणं. पण मनी सर्क्युलेशन मध्ये कसं असतं तुम्ही पैसे टाकायचे तुम्हाला त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे देणार आहेत. कंपनी एखादं स्कीम मध्ये काही एवढे पैसे दिल्यानंतर एवढ्या वर्षांनी तुम्हाला एवढे डबल मिळणार किंवा एवढ्या पर्सेंटेजनी तुम्हाला दर महिन्याला रिटर्न मिळणार. म्हणजे याच्यामध्ये मनी सर्क्युलेशन जर तुम्ही पैसे टाकायचे तुम्हाला पैसे मिळणार पुन्हा तुम्ही पैसे त्याच्यामध्ये टाकणाऱ्या व्यक्तींना तुम्ही जॉईन करायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला तुम्ही किती पैसे टाकून एखादी व्यक्ती जॉईन होते तसं तुम्हाला पैसे मिळणार. म्हणजे ह्या ज्या मनी सर्क्युलेशन स्कीम आहेत ह्या बॅन केलेल्या आहेत. असं करता येणार नाही. याला प्रतिबंध घातलेला आहे. या संबंधात वेगळे कायदे पण आहेतच तयार केलेले. आणि हे स्पेसिफिक ह्या गाईडलाईन्समध्ये पण मेन्शन केलेलं का अशा मनी सर्क्युलेशनच्या ज्या स्कीम असतील ज्या स्कीम असणाऱ्या ज्या कंपनीज आहेत त्या बेकायदेशीर असणार आहेत. म्हणून कोणी अशा कंपनींसोबत पण जे काम करत असतील त्यांनी पण ती कंपनीच्या बद्दल काम करणं त्यांनी बंद करायला पाहिजे कारण ती चुकीची कंपनी आहे या गाईडलाईन्स प्रमाणे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला जे काही बिझनेसच्या बद्दलचे जे काही तक्रारी असतील तर आपण कोणाकडे द्यायचं त्या तक्रारीच्या बद्दलचं. जसं मी आता म्हटलं तुम्हाला काय डायरेक्ट सेलिंगच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या आपलं जे कंझ्युमर अफेअर डिपार्टमेंट आहे युनियनचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं
आणि त्या रिलेटेड एक स्टेट गव्हर्नमेंटचे पण जे डिपार्टमेंट आहे तिथे तुम्ही त्याची तक्रार करू शकतात. नंतर स्टेट गव्हर्नमेंटनी पण ज्या काही डायरेक्ट सेलिंग कंपनी त्यांच्या स्टेटमध्ये ज्या काय आहेत त्याच्याबद्दल पण त्यांना कंपनींवर कंट्रोल ठेवणं, ह्या गोष्टी पण स्पेसिफिकली स्टेट गव्हर्नमेंट मार्फत सुद्धा त्याच्याबद्दलची ऍक्शन घेतली जाऊ, त्याच्या तक्रार निवारण करणं का त्याच्याबद्दल कंट्रोल ठेवण्याचं काम पण ते करू शकतात. आणि याबद्दलच्या काही तक्रारी असतील, कोणाच्या ग्रीव्हन्सेस, एखादी तुम्हाला माहिती पडलं की ही चुकीची कंपनी आहे, त्यांच्यासोबत मी काम करतोय आणि हे माहितीच नव्हतं की ह्या गाईडलाईन्स अशा आहेत, आणि त्यामुळे जर तुम्ही त्या कंपनीसोबत काम करत असाल तर असे पण काही व्यक्ती आहेत का त्या कंपनीकडनं ते फसवले जाऊ शकतात. जेव्हा तुम्हाला या गोष्टीची माहिती होते ती चुकीची कंपनी आहे, तर मग तुम्हाला त्या कंपनीबद्दलची तक्रार गव्हर्नमेंटच्या त्या स्पेसिफिक डिपार्टमेंटला तुम्ही जर दिली तर त्या कंपनीवर ऍक्शन घेतली जाऊ शकते, म्हणजे आणखी अशा कोणत्या व्यक्ती जर काही फसवल्या जाणार नाहीत. आणि ह्या गाईडलाईन्स तयार करण्यामागचा गव्हर्नमेंटचा उद्देश असा आहे, बरेच ज्या डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आणि ज्या कंपनीज आहेत त्या लिगली काम करणाऱ्या पण भरपूर होत्या आणि इलिगली काम करणाऱ्या पण अतिभयंकर होत्या, खूप कंपनीज होत्या. आणि या कंपनीमुळे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आपल्या भारतामध्ये निश्चितच बदनाम झालेली आहे बऱ्याच जणांनी, कारण इंडस्ट्री खूप चांगली आहे, पण चुकीच्या आणि बेकायदेशीर कंपनी काम करत असल्यामुळे सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतला आणि त्यांना त्याच्यामध्ये फसवणूक झाली. म्हणून प्रत्येकाला असं वाटायला लागलं की त्यांनी अशा चुकीच्या कंपनीसोबत काम केलंय, त्यांचा एक माइंडसेट झाला की हे इंडस्ट्रीज खराब आहे, चेन सिस्टम म्हणजे खराब आहे, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हणजे खराब आहे, MLM म्हणजे खराब आहे. हा माइंडसेट जो तयार झाला तो चुकीच्या कंपन्यांमुळे झाला. आणि एवढी वर्ष आपल्याला साधारण 1980 पूर्वीपासून आपल्या भारतामध्ये डायरेक्ट सेलिंग कंपनीज आहेत ज्या काम करतायत, वेगवेगळ्या कंपनीज काम करतात, बऱ्याच बंद पडल्या, पुन्हा चालू झाल्या, किंवा काही कंपनीचं टार्गेट असतं ठरवलेलं का एवढ्या वर्षाने आपल्याला बंद करायचे, तोपर्यंत जेवढे पैसे कमवता येतील तेवढे कमवायचे, कारण त्यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी कुठल्या प्रकारचा स्पेसिफिक कायदा नव्हता. परंतु ह्या ज्या कंपनीमुळे जे काही फ्रॉड होणं, लोकांची फसवणूक होणं हे प्रमाण खूप वाढलं. आणि मग ह्या ज्या लिगली काम करणारे कंपनी आहेत किंवा जे डायरेक्ट सेलर आहेत अशा कंपनीसोबत काम करतात त्यांनाही प्रॉब्लेम फेस करावे लागत होते. आणि त्यांच्या मार्फत मग गव्हर्नमेंटला याबद्दलची मागणी केली गेली का याबद्दल कंट्रोल ठेवण्यासाठी कुठल्या तरी गाईडलाईन्स असायला पाहिजेत. आणि म्हणून या गाईडलाईन ज्या आहेत त्या त्या कारणासाठी म्हणून तयार केल्या गेलेल्या आहेत. आणि तेव्हापासून बऱ्यापैकी ज्या इलिगल कंपन्या आहेत त्या बंद पडल्या, प्रॉपरली व्यवस्थित लिगली कंपनी काम करणं चालू झालं. गव्हर्नमेंटनी त्याच्यामध्ये दखल घेतल्यामुळे एक जे डायरेक्ट सेलर्स कंपनी सोबत जोडायला लागले त्यांना सुद्धा एक खात्री झाली का त्यांचे राईट्स सुद्धा प्रोटेक्ट होणार आहेत. आणि म्हणून या गाईडलाईन्स तयार करण्यामागचा जो उद्देश आहे तो सफल व्हावा. आणि ज्या काही इलिगल कंपनी जरा ऑलरेडी बऱ्याच बंद पडल्या पण काही वर्किंग असतील, त्यामुळे ज्यांना जे काम करतात डायरेक्ट सेलर्स त्यांना जर ह्या गाईडलाईन्स माहिती झाल्यानंतर त्यांनी अशा कंपनी त्यांना ज्या माहिती आहेत त्याबद्दलची जर तक्रार केली तर अशा कंपनी बंद होऊन या इंडस्ट्री बद्दलचं पण इतरांचं मत पण चांगलं होईल. आणि काही लोकांची फसवणूक होण्यापासून ते व्यक्ती पण लोक पण वाचतील. त्यामुळे ही दखल घेऊन तुम्ही या ऍक्शन घ्याव्यात या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक पण करा आणि इतरांना पण शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि ज्याच्यामुळे तुम्ही शेअरिंग केल्यामुळे इतरांना पण याबद्दलच्या माहिती होतील की ही इंडस्ट्री काय आहे आणि डायरेक्ट सेलिंगच्या गाईडलाईन्स काय आहेत. म्हणून हा व्हिडिओ सुद्धा निश्चित सगळ्यांना शेअर करा. थँक्यू.